हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल। मी आज सोमवारच्या दिवशीचे काय काय स्वयंपाक संध्याकाळी बनवला व कशा पद्धतीने आम्ही संध्याकाळची मस्तपैकी जेवण केले। आज होता सोमवार। मला व माझ्या सासूबाईंना दोघींना उपवास असतो। दुपारी आम्ही दोघींनी खिचडी खाऊन संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये भात वरण बाजरीची भाकरी, थंडी असल्यामुळे बाजरीची भाकरी खातो। अजून थोडी थंडी चालू आहे। व आळूच्या वड्या, आमच्या घरात कोथिंबीरीच्या वड्या, आळूच्या वड्या खूप आवडतात सर्वांना। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहून मला सांगा की कशा पद्धतीने माझा स्वयंपाक झालता आज। सासूबाईंच्या हातच्या आळूच्या वड्या, कोथिंबीरीच्या वड्या एकदम छानपैकी होतात। वड्या करायच्या म्हणल्या की त्याच करतात। मी सर्व त्यांना सामग्री काढून देते। सामग्री काढताना काय काय लागते मी त्यांना सर्व विचारून त्यांच्या पद्धतीनेच घेते। फक्त सामग्री काढून त्या बसल्या जागेवर त्या वड्या भरून घेतात। मी इकडे कुकर लावून घेतला होता। नंतर डाळ फोडणीला टाकून घेतली। कुकर झाल्यानंतर मग ते आपल्याला पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पाणी हे दलदलीच्या ठिकाणी किंवा जास्त पाणी असते त्या ठिकाणी हे पाणी चांगल्या प्रकारे उगवले जातात किंवा पाणी येतात। तिथे मावाही पडत नाही। नाही तर काही ठिकाणी पाण्याचे प्रमाण कमी झाले की ह्या आळूच्या पानांना मावा पडतो। म्हणून पाणी स्वच्छ धुवून घ्या। पाणी स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला ह्यासाठी पीठ तयार करायचे आहे। पिठामध्ये आपल्याला बेसन पीठ थोडेसे 2-3 चमचे, तुम्ही तांदळाचे पीठ घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता। मी इथे फक्त बेसन पिठाचा वापर केला आहे। लाल तिखट किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ, हळद, थोडीशी हावरी असली की अधिकच चव लागेल। अगदी झकासपैकी आपल्या आळूच्या वड्या तयार होतील। कोथिंबीरीच्या वड्याचाही रिस्पॉन्स, वड्यांना व्हिडिओ बनवला होता त्याचाही रिस्पॉन्स तुम्ही छानपैकी दिला आहे। आता आळूच्या वड्या कशा पद्धतीने मस्त आपल्याला बिगर वाफवता न उकडता आपल्याला वड्या बनवायच्या आहेत। खूप छानपैकी वड्या होतात। अगदी कोवळे पाणी होते म्हणून उकडायच्या भानगडीत पडलेच नाही, कारण की उकडल्या तरी त्या तळाव्याच लागतात। आमची तर तळलेल्या वड्या आवडतात, उकडलेले परतलेल्या वड्या नाही। पूर्णपणे डीप फ्राय करूनच आमची तर वड्या आवडतात, कोथिंबीरीच्या असो किंवा आळूच्या वड्या असो। त्यासाठी हे सर्व बॅटर मिक्स करून घेतले व एका पानाला बेसन पीठ लावून नंतर त्याच्यावरती दुसरे पान ठेवून आपल्याला आळूच्या पानांचं पालथे ठेवूनच त्याला बेसन पीठ लावायचे आहे। सुईच्या बाजूने आपल्याला आळूचे पानं भरायचे नाहीत। नंतर अशा प्रकारे एकावर एक तुम्ही 4-5 पदरचाही लेअर देऊ शकता। आम्ही इथे 3 पानांच्या वड्या वळगोटी बनवून ठेवली आहे। उकडायच्या नव्हत्या त्याच्यामुळे काय स्वयंपाक भाकरी झाल्यानंतर मी मस्तपैकी आम्ही वड्या कट करून तळण्यासाठी घेतल्या। पहा किती छानपैकी वड्या कट करून झालत्या। नंतर सर्व वड्या भरल्यानंतर अशा प्रकारे कट करून घेतल्या। इकडे मी डाळ फोडणी टाकायला घेतली, कारण की आळूच्या वड्या असल्या की जास्त भाजी लागत नाही किंवा कोथिंबीरीच्या वड्या असल्याही तरीही आमची तर भाजीचे प्रमाण कमीच लागते। एवढ्या डाळीमध्ये आम्ही 5 माणसे सहजरित्या जेवण करतो। इकडे 1 डबा भाताचा लावला होता व त्यातच मी डाळ लावली होती। फोडणीसाठी मी इथे टोमॅटो व कोथिंबीर, हळद व थोडेसे हिंगाचा वापर केला। वरणाला हिंग घातला की खूप छानपैकी आपल्याला वरण चांगले तयार होते। नंतर घट्टमुट्ट असे आपल्याला वरण मी बनवले, कारण की ही तुरीची डाळ मला आईने त्यांच्या घरी तुरी पिकतात त्या तुरीची डाळ घरची डाळ आहे। खूप छानपैकी चविष्ट असे गावरान पद्धतीची डाळ आपली वरण तयार होते। नंतर सर्व स्वयंपाक झाल्यानंतर वड्या तळायला घेतल्या। छानपैकी तेल तापून दिले व नंतर त्याच्यात मी एक वडी सोडून चांगले डीप फ्राय करून तळून घेतल्या। खूप छान व चविष्ट वड्या तयार झाल्या। तुम्ही नक्की अशा प्रकारे ही रेसिपी ट्राय करून पहा। कशा वाटलं तुम्हाला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। लाईक नसेल केले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। कसा वाटतं व्हिडिओ, माझे बाकीचे व्हिडिओला तुम्ही नक्कीच भेट द्या। बाकीच्या व्हिडिओमध्ये मी कोथिंबीरीच्या वड्या, मसाला, आपला घरचा काळा मसाला कशा पद्धतीने बनवायचा आहे तेही सांगितले आहे। विविध रेसिपी सांगितल्या आहेत, त्या तुम्ही नक्कीच पहा। नंतर तेल तापल्यानंतर अशा पद्धतीने मी सर्व वड्या तळून घेतल्या। थोडेसे नाचणीचे पापड, म्हणलं तेल आहे तर चला नाचणीचे पापडही खाऊया। खूप दिवस झाले नाचणीचे पापड घरात असून तळायला होत नाही, म्हणून वड्या काढून घेतल्यानंतर छानपैकी नाचणीचे पापडही तळले। पहा किती खुसखुशीत व कुरकुरीत आपल्या आळूच्या वड्या बिगर उकडता ही आपल्या आळूच्या वड्या होऊ शकतात। उकडायची झंझट वाटत असेल, झटपट बनवायच्या असतील तर अशा पद्धतीने तुम्ही वड्या
बनवून खाऊ शकता। एकदम चविष्ट, रुचकर, कुरकुरीत, खुसखुशीत अशा आपल्या आळूच्या वड्या तयार होतात। आम्ही कायम जास्त करून उकडून मग तळतो, पण आज हे कवळी पानं असल्यामुळे फक्त डायरेक्टच भरल्यानंतर कट करून त्या तळायला घेतल्या। एकदम कवळे असल्यामुळे, नाहीतर थोडे निबर पानं असतील तर तुम्ही लेअरही चांगले बसतात, पण उकडून घेतल्या तर त्या चांगल्या लागतात, नाहीतर आतमध्ये पिठळ पिठळ लागतात। नंतर मस्तपैकी सर्व वड्या तळून घेतल्यानंतर नाचणीचे पापड काढून तेही तळले। खूप एवढ्याशा पापडाची खूप मोठी साईज होते पापडांची। तुम्ही पहा तळल्यानंतर किती मोठी साईजमध्ये हे नाचणीचे पापड तळून तयार होतात। पहा किती छानपैकी आपल्या कुरकुरीत वड्या तयार झाल्या आहेत। तुम्ही झटपट बनवायच्या असतील, कधीतरी खाऊशा वाटल्या तर बिगर न उकडता अशा पद्धतीने वड्या नक्कीच करून पहा। माझी रेसिपी व माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। नंतर मस्तपैकी आम्ही सर्वांनी, मी व माझ्या सासूबाईंनी उपवास सोडला, मिस्टरांनी मुलांनीही जेवण केले। कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।